गुड मॉर्निंग गाईस. तर गाईस जस्ट मी आता उठलो आहे आणि आता वाजले आहे 7:30 आणि ताई इथे स्वयंपाक करत आहे. ब्रश करत आहे, फ्रेश होतो मी. काहीच मी रेडी झालो आहे. आता मी नाश्ता करतो. रात्रीचंच जेवण होतो, तो तेच गरम केलं आम्ही, तेच जेवण करतो. आणि पप्पाला फोन केला होता मी. पप्पा 8 वाजता पोचले आहे वर्धाला. तर ते घरी जाणार, रेडी होणार, फ्रेश होणार. आज तर खूप थकले असेल ते ट्रॅव्हलिंग करून, तर ते आज आराम करा. तर मित्रांनो मी जेवण करतो. आणि आज मंडे आहे, आज परत आमचं रुटीन चालू ऑफिसचं. आणि रोहिणीताई थांबा, मी नाश्ता करतो थोड्या वेळा. रोहिणीताईला दाखवतो. रोहिणीताईचे भांडे घासणं चालू आहे. स्वयंपाक झाला आहे आमचा, टिफिन वगैरे ठेवलं आहे बॅगेमध्ये. आता काही नाही, नाश्ता करतो आणि ऑफिसला जातो थोड्या वेळात. काही फ्रेंड झाली तर ऑफिसला निघतो. ते काहीच आमचा वेळ झाला आहे. आता वाजते 9, 9:30पर्यंत पोचायचं आहे. तो आता आम्ही काही यायचं नाही. बाय. ते गाईज मी माझी स्कूटी पार्क केली आहे. सो मी जातो आता ऑफिसला पोचलो आहे गाईज. फक्त 10 मिनटं लेट झालं आहे ट्रॅफिकमुळे. मंडे आहे ना, सो मंडेला खूप ट्रॅफिक असतं, सो त्यामुळे. तर गाईज आज मंडे आहे, वर्किंग. सो मी माझं काम करतो. तुम्हाला आता आम्ही भेटणार टी ब्रेकला. जातो. लंच ब्रेक झाला आहे, सो लंच ब्रेकसाठी आता आलो आहे. टी ब्रेक तर भेटला नव्हता मला, तर आता लंच ब्रेकला आलो आहे. सो मी जेवण करतो आता. आणि जेवणामध्ये काय दिलं आहे सांगतो तुम्हाला. जस्ट पप्पाला कॉल केला आहे. पप्पा पोचले, आता आराम करत आहे पप्पा. सो ते मॉर्निंगला 8 वाजता पोचले होते. जेवणामध्ये काय आणलं ते दाखवतो. बघा, जेवणामध्ये आलू मटरची भाजी दिली आहे. आलू मटरची भाजी, काकडी आणि चपाती. सो जेवण करतो मी. जेवण झालं आहे माझं, तर जेवण केलं आहे मी. आता काहीच मी तुम्हाला भेटतो ऑफिस सुटल्यानंतर. मंथ एंड आहे तर खूप कामं आहे, तर त्यामुळे मला टी ब्रेक भेटलंच नाही घ्यायसाठी. सो मी आता जातो खाली आणि तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. 7:30 वाजले आहे. ऑफिस झालं आहे माझं, पार्किंगला आलो आहे. बाबा आज एवढे जास्त कामं होते ना, टी ब्रेकला सुद्धा नाही गेले आज. मित्रांनो आता मी घरी जातो. रोहिणीताईला कॉल केला होता, रोहिणीताई बाहेर आहे, वेट करत आहे. सो रोहिणीताईला घेतो आणि घरी जातो गाईस. आणि पप्पाचा फोन आला होता, पप्पा पोचले मॉर्निंगला. सो आता मी निघतो आता. हे मित्रांनो घरी आलो आहे. आता मी जेवण करतो. बेसन भात बनवला आहे ताईनं, सो मी जेवण करतो. आणि आई पप्पा पोचले आहे वर्धाला. पप्पाचा फोन पण आला होता. ते बोलते की गमत नाही आता, ती गेली की. म्हटलं या, म्हटलं लवकर परत. येणार बोलले. तर मित्रांनो दिवसभरामध्ये सध्या असंच रुटीन चालू आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे सांगायचं होतं, मला फोन अलाउड राहिला असता ना, तर मी काय काम करतो सगळं दाखवलं असतं. तुमच्या सगळ्यांना सॉरी की मला अलाउड नाही आहे मित्रांनो. मला अलाउड राहिलं असतं ना, मी सगळं दाखवलं असतं. मग तर खूप जास्त मोठा ब्लॉग राहिला असता. सध्या मला ना काही दाखवतच नाही तर ना काहीच. नाश्ता करायला जातो, नाश्त्यानंतर लंच ब्रेकनंतर घरी नंतर परत झोपायचं, परत तोच रुटीन. सो मित्रांनो सॉरी, सध्या हाच रुटीन आहे. हाच चालू राहणार यार मित्रांनो. सॉरी तुमच्या सगळ्यांना. मला पण कधी कळत नाही की माझ्या जे बघतात व्हिडिओ त्यांना आवडतात की नाही आवडतात. सॉरी मित्रांनो की सध्या हाच रुटीन चालू आहे, त्याबद्दल सॉरी मित्रांनो. येईल खूप काही नवीन गोष्टी येणारच. मी संडेला तर दाखवतोच तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी. सो येणार अजून गोष्टी. तर मित्रांनो मी जेवण करतो. सो गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. बाय गाईस, गुड नाईट.